रोशन प्रल्हाद ही जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. साई कृपा ब क्रिकेट संघाची दर्जेदार जोडी, ज्या संघानं आपल्या संघाला जिथपर्यंत पोहोचवण्यासाठी या जोडीने भरीव कामगिरी केली ते दोन खंदे फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, रोशन आणि त्याचा साथीदार प्रल्हाद. आणि आता मात्र लाईनमॅनना एक सूचना असेल, सर्व लाईनमॅनने थोडं उभे राहा आपल्या जागेवर जिथं आहेत तिथे, म्हणजे समजेल आपल्याला कुठं कुठं कोण कोण आहेत. ओके, आपण कालच भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला. भारत के कोने कोने में बड़ी धूमधाम के साथ ये सन मनाया गया. प्रल्हाद स्ट्राईकला आणि रोशन नॉन स्ट्राईकला गोलंदाजी मार्क होती. कणकवली संघाचा अष्टपैलू खेळाडू रुपी मोरे सज्ज होतोय. या स्पर्धेतला पहिला सेमीफायनलचा मुकाबला कणकवली वर्सेस साई कृपा. पहिला चेंडू या ठिकाणी नो घोषित केला जातोय. 2 धावा मिळत आहेत. पुढचा चेंडू एक फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी निघतोय. तो प्रल्हादच्या बॅटमध्ये धावसंख्या पोहोचते ती 3 वरती. हा सुद्धा सुरेख 2 चेंडूसाठी मारलेला एक सुंदर फटका ऑन साइडच्या दिशेने 2 धावेने संघ पोहोचतोय 5 वरती. सुंदर फटका, पुन्हा एकदा 2 धावा, 7 धावांची भर. प्रत्येक चेंडू कधी तुफानी फटकेबाजी करत कणकवली संघासमोर एक मोठं तगडं आव्हान देण्याचा पवित्रा असलेला फलंदाज प्रल्हाद. हा चेंडू सुरेख फटका एकेरी धावेसाठी निघतोय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने 1 धाव होते. एकेरी संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 वरती. रुपीच्या या चेंडूचा खरपोच समाचार घेत 2 धावा निघतायत. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. या षटकातील शेवटचा चेंडू, परंतु दमदार फलंदाजी पाहायला मिळते ती प्रल्हादची. आतापर्यंत 5 चेंडूवरती 10 धावा जमवतोय आणि पुढचा चेंडू रुपी टाकण्यासाठी सज्ज होतोय. रुपीचा हा चेंडू षटकार. 6 धावा मिळत आहेत. 6 धाव्याने संघाची धावसंख्या बसते ती 16 धावा धावफलकावरती. अप्रतिम फटकेबाजी पहिल्या 6 चेंडूवरती खणखणी 16 धावांची लयलूट होते आणि हम भी कुछ कम नहीं या इराद्यानं कणकवली संघासमोर एक तगडं आव्हान देण्याची उमेद घेऊन निश्चितपणे सलामीची जोडी साई कृपा संघाची पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती अजूनही तब्बल 18 चेंडूंचा खेळ बाकी. निश्चितपणे या ठिकाणी 16 धावा धावफलकावरती गोलंदाजी मार्फत बदल. गोलंदाजी गौरव हा गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईकला असला फलंदाज पॉइंटच्या दिशेने टोलवतोय. 1 धाव मिळते. एकेरीने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 17 अशी धावसंख्या. पुढे सरसावत एक मोठा फटका 2 धावेसाठी कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 19 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा एकेरीसाठी धावसंख्या पोहोचते 20 वरती. दोन्ही तुफानी फटकेबाजी, दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी एक मोठी धावसंख्या उभारायची या इराद्याने प्रत्येक चेंडूकडे एक मोठा फटका मारत धावांची लयलूट करताना पाहत आहे. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. गौरवचा हा चेंडू पुढे सरसावत मारलेला फटका 2 धावा या ठिकाणी रोशनच्या खाती जमा होते. 2 धावांना संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वरती. नो, त्यामुळे 2 धावा निश्चितपणे मिळतील या चेंडूवरती. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 24 वरती. पुढचा चेंडू
थोडस पुन्हा एकदा निश्चितपणे थोडीशी मीटिंग या ठिकाणी होते की रणनीती राहिलेल्या दोन चेंडूवरती कशी आखायची की जेणेकरून या फटकेबाजीला कसा लगाम घालायचा या इराद्यानं. 24 धावा धावफलकाची पुढचा चेंडू सरचावत एकच धाव मिळते. एकेरी संघाची धावसंख्या पुढते 25 वरती. रोशन हा एक तगडा फलंदाज निश्चितपणे सुरेख फटका चेंडू 2 धावेसाठी निघतोय आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 धावा धावफलकावरती. 27 विदाउट लॉस. तब्बल 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 27 अशी भरीव धावसंख्या पाहायला मिळते. ते साई कृपा क्रिकेट संघाची ही दमदार जोडी निश्चितपणे या ठिकाणी प्रल्हाद आणि त्याचा साथीदार रोशन आपल्या संघाची पायाभरणी करताना एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पुढचा चेंडू रुपी मोरे हा गोलंदाजीसाठी सज्ज होतो. हा चेंडू ब्लॉकहोल मध्ये टाकलेला चेंडू सुरेख फटका परंतु स्वतःच्याच गोलंदाजीवरती चेंडू त्या ठिकाणी गॅदर करतोय. कोणती या ठिकाणी धाव मिळू शकते. पुन्हा एकदा हा एकेरीसाठी मारलेला ऑनसाइडला मारलेला चेंडू एका धावेनं संघाची धावसंख्या पोहोचते 28 वरती. हा चेंडू पुढे सरसावत कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक सुंदर फटका 2 धावेसाठी निघतोय प्रल्हादच्या बॅटमधून आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 30 धावफलकावरती. 30 विदाउट लॉस. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल कणकवली संघासाठी. निश्चितपणे धोक्याची घंटा असेल. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मनसुबा या ठिकाणी दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. प्रल्हाद पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. रुपीचा हा चेंडू पुढे सरसावत एक सुंदर फटका परंतु निसाव चेंडू गंजला जातोय. धावसंख्येत कोणताही फरक नाही. धावसंख्या स्थिरावते 30 धावा. पुढचा चेंडू रुपी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला मारलेला सुंदर फटका परंतु शॉर्ट कव्हरला असलेला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. धावसंख्येत कोणताही फरक नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण कणकवली संघात पाहायला मिळत आहे. हा चेंडू पुढे सरसावत बॅक टू बॉलर एक मोठा फटका परंतु याही फटका निर्धाव. अशा तऱ्हेने षटकाची समाप्ती होते. तब्बल 3 षटकांचा खेळ संपतो आणि 3 षटकांच्या समाप्त 30 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचं षटक 6 चेंडूंचा खेळ बाकी. रुपीची तारीफ करायला या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळवतोय. आता मात्र शेवटचे 6 चेंडू धनु हा गोलंदाज सज्ज होतोय. धनंजयच्या हाती चेंडू सोपवला जातोय. तो धनंजय खरं तर हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय आणि प्रत्येक सामन्यागणिक आपल्या संघाला निश्चितपणे पॉझिटिव्ह अप्रोचची गोलंदाजी पाहायला मिळते. धनंजय शेवटच्या षटकासाठी फिल्डिंग सजवली जाते की जेणेकरून या षटकामध्ये कमी धावा द्यायच्या आणि प्रतिस्पर्धी संघाचं वाढत चाललेले धावांचं टोटल कमी करायचं या इराद्यानं मात्र हे क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पुढचा चेंडू हलका चढवतो पॉईंटच्या दिशेने एक धाव घेतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते मात्र 31 धावा धावफलकावरती. 31 विदाउट लॉस. रोशन पुढचा चेंडू खेळ सुंदर फटका तेवढा ताकदीचा अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि आता मात्र प्रल्हादला या ठिकाणी माघारी परतावं लागेल. एक गडी बाद 31. 31 लॉस ऑफ 1 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धनु पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय. तो प्रथमेश बॅट फलंदाज एकच धाव मिळू शकते. 32 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू सुंदर फटका आणि या फटक्यावरती 2 धावांची लेलट. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती 34 धावा धावफल. शेवटचे 2 चेंडू पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. 36 अशी धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू धनु सज्ज होतोय. शेवटचा या इनिंगची सांगता करणारा चेंडू
36 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. त्या कणकवली संघाकडनं 37 धावांचं टार्गेट राहील सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 37 धावा एक तगडे आव्हान कणकवली संघाने उभं केलंय. पाहिजे साई ग्रुप ऑफ बस संघ हे आव्हान कशा प्रकारे पेलतोय आणि म्हणजे जो जिंकेल तो शेवटी अंतिम फेरीत जाईलच, परंतु कोणता संघ अंतिम फेरीत जातोय हे सांगण्यासाठी माझे सहकारी समालोचक पुंडलिक बुवा यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद विलास जी गोरतकर सर. तो फिर से खेल चलता हुआ मैदान के भीतर. हेलो मालवनी. धन्यवाद. हेलो नक्कीच सामना रंगतोय मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सँडी स्पोर्ट कणकवली विपक्ष साई कृपा ब. नक्कीच नॉनस्टॉप 41 दिवस मी आज नॉनस्टॉप डे नाईट स्पर्धा करतोय आणि त्यात 4 डबल बाऱ्या केल्या, त्यामुळे माझा थोडा आवाजाचा प्रॉब्लेम झालाय. राग नसावा, लोभ असावा. तुमचं मनोरंजन नक्की करण्याचा प्रयत्न करणार. खेळ सुरू होतोय. या ठिकाणी धाव संख्या जमवली 36 धावा असेल आणि 36 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 37 धावांचा डोंगर असेल आणि 37 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी कणकवली सँडी स्पोर्ट्स कणकवली संघाची आघाडीची जोडी, भिंडीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. रुपीस मोरे आणि नॉन स्ट्राईक वरती असेल रोहित. नक्कीच दोनही संघ जिंकण्याच्या इराद्याने असतो. जो संघ आता हरतो ते का मात्र घरात जायची वेळ येतली. नक्कीच पहिलं वळलं चेंडू मोठ्या फटको मारला गेला. पहिल्या चेंडूवरती भवनी गेली 2 धाव पलक पुढे सराकला गेला. 37 रन्साचा डोंगर पार करताना पहिल्या वळल्या चेंडूची सांगता केली गेली. पुन्हा एकदा दुसरे चेंडू प्रयत्न चांगले केले गेले. प्रयत्न ठरवले गेले. खटक्यार बाट जाग्यावर पलटी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलो. 2 धाव पलक पुढे सरकला. 2 चेंडूचा खेळ मागला धडक पडलो गेलो. धाव पलक स्थिर राहला गेला. 4 धावा. मोठे फटको 4 धाव्यासाठी पाठबरोबर काढलं गेलो. भोकाळलं गेलो. उंडारलो गेलो. रुपी मोरियाच्या फळकुटातना मोठे फटको मारलो गेलो. 8 धावा कुठले गेले. 3 चेंडूचा खेळ मागल्या धडक पडलो गेलो. धाव पलक स्थिर राहला. 8 धावा असताना 37 धावांचं डोंगर पार करूचो म्हटलो तर अशीच फटकेबाजी हो कोई. मालवणी भाषेत सांगायचा म्हटला तर दुधाच्या म्हशीक ओलो चारो आणि भाकड म्हशीक चापकाचो मारो. त्या पद्धतीत मारो करता पाड बरोबर करता बोकाता रुपी मोर्य मात्र 3 चेंडूचा खेळ मागल्या धडक पडलो. 8 धावा कुठले गेले. आता मात्र 21 चेंडू 29 धावांची गरज असतली. नक्कीच मोठ्या फटक्याची पुन्हा एकदा अपेक्षा प्रेक्षकांकडून असतली. पुन्हा एकदा मोठे फटको मारलो गेलो म्हणजे 1 केरी धावेसाठी गेलो. मोठे फटको मारून 1 धावा घेणार म्हणजे डोंगर पकडलो गेलो. शेवटी पदरात हुंदीर पडलो गेलो. धाव पलक स्थिर राहला गेला. 9 धावा. आता मात्र डॉट चेंडू गेलो. 5वे चेंडू समाप्त झाले. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 37 रन्साचा डोंगर पार करताना धाव पलक स्थिर राहला गेला. 9 धावा असतली. पुढचा चेंडू असतो पिंटू यांचो.
पुन्हा एकदा मराच्या म्हशीक चराचे ओढी लागले म्हटला तर वावग्या ठराचा नाक भांडण लागला तत्वाक अखेरच्या क्षणात ढेंगा लावल्या नोतवाक पहिला वैला कलाम लागला गेला पहिलं वैलो हादरो बसलो गेलो सँडी स्पोर्ट कणकवली संघाक पहिलो हादरो बसलो गेलो पहिल्या ओव्हरच्या 6 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद झालो पहिला वैला कलाम लागला गेला पहिलो वैलो हादरो बसलो गेलो 37 रन्सांचो डोंगर पार करताना धाव संख्या स्थिर झाली ती 9 धावा असतली पहिलो वैलो सेमी फायनलचा मुकाबलो मैदानात रंगताना दिसता कणकवली विपक्ष सँडी स्पोर्ट कणकवली विपक्ष साई कृपा या दोन बलाढ्य संघात पहिली रंगत होता साई कृपा संघ पहिलं ध्रुव उडवण्याच्या इराद्यान मात्र 24 चेंडूत 37 धावा कुठले गेले 37 रन्सांचो पाठलाग करताना कणकवली संघापासून पहिला कलाम लागला गेला धाव संख्या स्थिरवली गेली 9 धावा असतले 9 धावा चेंडू ओव्हर झाली हा ओके सांगतो 18 चेंडू असतले आणि 28 धावा 18 चेंडू 28 धावा पुन्हा एकदा कोयांडो चेंडू गेलो निर्धाव चेंडू गेलो अकुट टप्प्याचा चेंडू भेदक मारो करताना दिसता पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरचो दुसरो चेंडू असतो चेंडू भिडकायनारो पुन्हा एकदा मोठो फटको मारण्याचो मात्र 2 धावेसाठी 5-5 खेळाडूंनी मिळान केल्याने शेती आणि मोक्या सगळ्या संसाराची झाली माती धावपलक 2 धावे पुढे सरकला गेला 11 धावा 37 रन्सांचो डोंगर पार करताना चेंडू विरकायता प्रथमेश 2 चेंडूचा खेळ मागला दराक पडलो असा 16 चेंडू 26 धावाची गरज पुन्हा एकदा मोठा फटको मारला गेला 2 धावेसाठी बघता 2 धावे धावपलक पुढे सरकला गेला 13 धावा 3 चेंडूचा खेळ मागला दराक पडलो पुन्हा एकदा मोठा फटको 2 धावेसाठी बघता गोळ्याच्या वेगात चेंडू गेलो 15 धावा 4 चेंडूचा खेळ मागला दराक पडलो असा 14 चेंडू 22 धावाची गरज असतली आता मात्र मोठे फटको मारलो गेलो पंचांचो निर्वाळो एके धावेचो उलो एके धावे धाव पलक पुढे सरकला गेला 16 म्हणजेच 13 चेंडू 21 धावाची गरज 5 चेंडूचा खेळ मागला जरा पडला असा दुसऱ्या ओव्हरचो अजूनही शेवट करणारा चेंडू असतो सांगता करणारा चेंडू असतो तो मात्र प्रथमेशचो जमिनाच्या उजव्या बाजू चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठो फटको मारलो गेलो पण मात्र तो पुवांडो गेलो निर्धाव चेंडू गेलो 12 चेंडूचा खेळ मागला दराक पडलो गेलो मात्र 37 रन्सांचो डोंगर पार करताना धाव संख्या स्थिर राहिली गेली ती 16 धावा असतली 12 चेंडूचा खेळ बाकी असतलो आणि धाव संख्येची गरज असतली 21 धावा पहिल्या 12 चेंडूत धाव संख्या कुठली गेली 16 आता दुसऱ्या 12 चेंडूत गरज असतली 21 धावाची कोण जिंकतलो कोण हरतलो येणारी वेळ येणारो काळ सांगा जातलो खेळ नक्कीच रंगतदार होतलो जो पाण्यात नातलो तो वली चड्डी घालतलो आणि घामान नातलो तो इतिहास घडवतलो देवा काळजी या क्रिकेट क्लबच्या या चषकावरती कोण नाव करतलो येणारी वेळ येणारो काळ सांगा जातलो खेळ नक्कीच रंगतदार होतलो पहिलं सेमी फायनलचा मुकाबलो मैदानात 12 चेंडू 21 धावाची गरज हॅलो 12 चेंडू 21 धावाची गरज असताना तिसऱ्या ओव्हरचे 6 चेंडू भिरकाण्याची जबाबदारी संघ मालक ज्याच्या खांद्यावरती दुरा गेली तोच तो सागर वहिल्या बाजूक पेकुटवलो वदारता बोकाळता तोच तो गौरव सागरचो तिसऱ्या ओव्हरचो पहिलं वहिलो चेंडू गौरव साठी असतो 12 चेंडू आणि 21 धावाची गरज गौरवचो पहिलं वहिलो चेंडू जमिनाच्या डाव्या बाजून पहिलो चेंडू मोठा फटको खटक्यार बाट जाग्यावर पलटी पंचांचा निर्वाळो 4 धावेसाठी पाड बरोबर काढले गेलो मात्र 4 धावे धाव पलक पुढे सरकला गेला 20 धावा तिसऱ्या ओव्हरचं पहिलं वळलं चेंडू मागला गळात पडलो गेलो मालवणी संघाचा म्हटला तर दिवाड होता लांबडा आणि सोलून काढला चांबडा धाव पलक 4 धावे पुढे सरकला गेला 20 धावा 11 चेंडू आणि 17 धावाची गरज असतली
नक्कीच केस वाढून धोनी बनण्यापेक्षा षटकार मारून धोनी बनतात तो खरो क्रिकेटपटू बनता. मात्र मोठं फटको मारलो गेलो तो मात्र गौरव याच्या फळकुटात मारलो. 4 धावे धावफलक पुढे सरकला गेला. 37 रन्सांचो डोंगर पार करताना 20 धावा कुठले गेले असत. आता मात्र 11 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावाची गरज असतली. 11 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी. तिसऱ्या ओव्हरचं पहिलं चेंडू मागल्या धावाक पडलो असा. सागर पुन्हा एकदा कान मंत्र घेऊन जामिनाच्या उजव्या बाजून राऊंड द विकेटने चेंडू भिरकावता गौरवसाठी. दुसरा चेंडू मात्र एकेरी धावेसाठी गेलो. एकेरी धावे धावफलक पुढे सरकताना 21 धावा असतले. 2 चेंडू मागल्या धावाक पडले असत. आता मात्र 10 चेंडू 16 धावाची गरज असतली. 10 चेंडू आणि 16 धावा. पहिलं सेमी फायनलचा मुकाबलो मैदानात रंगताना दिसता. तिसऱ्या ओव्हरीचे तिसरे चेंडू घेऊन सागर मात्र जामिनाच्या उजव्या बाजून राऊंड विकेटने चेंडू भिरकावतलो. देवा काळजी क्रिकेट क्लब देवगडच्या या भव्य दिव्य पटांगणावरती आजचा शेवटचा दिवस आणि पहिलं सेमी फायनलचा सामनो. मोठा फटको मारला गेलो. 2 धावेसाठी गेलो. दोघांनी मिळान केल्याने शेती ऐन मोक्या सगळ्या संसारावर घातल्याने माती. धावफलक 2 धावे पुढे सरकला गेला. 23 धावा कुठले गेले. 3 चेंडूचा खेळ मागल्या धावाक पडले गेलो असा. 9 चेंडू 14 धावाची गरज असतली. पुन्हा एकदा मोठा फटको. एकेरी धावेसाठी धावफलक पुढे सरकला गेला. 24 धावा म्हणजे 4 चेंडूचा खेळ मागल्या धावाक पडलो असा. आता मात्र मोठं हादरो बसलो गेलो. दुसरा कलाम लागला गेला. दुसरो गडी बाद गेलो. आता मात्र 7 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावाची गरज असतली. 7 चेंडू 13 धावा. हॅलो 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावाची गरज असेल. धनंजय स्ट्राईक वरती खेळतो तो. धनंजय शेवट करणारा चेंडू असतो. सागर याचो सांगता घालणारा चेंडू असतो. तिसऱ्या ओव्हरीचो सांगता घालणारा चेंडू घेऊन सागर जामिनाच्या उजव्या बाजून म्हणजेच राऊंड विकेटने चेंडू भिरकावतलो. नक्कीच वहिल्या बाजूक धनंजय धावकुर हाताचा फळकुट आलो. 7 चेंडू 13 धावाची गरज. 7 चेंडू 13 धावा. 7 चेंडू 13 धावा असताना सागर याचा शेवटचा चेंडू. मोठे फटको मारलो गेलो. मात्र 2 धावेत रूपांतर केला गेला. 2 धावे धावफलक पुढे सरकला गेला. 18 चेंडू मागल्या धावाक पडले गेले. 18 चेंडू आता 26 धावा कुठले गेले. आता शेवटचे सांगता करणारे 6 चेंडू असतले. 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असतली. सांगता करणे शेवट करणारे 6 चेंडू म्हणजेच शेवटचे ओव्हरीचे 6 चेंडू असत. 18 चेंडूत 26 धावा कुठले गेले. 2 गड्याच्या मोबदल्यात 37 रन्सांचो डोंगर पार करताना सांगता करणारे 6 चेंडू म्हणजे शेवट करणारी शेवटची ओव्हर असतली. आणि 6 चेंडूत जिंकण्यासाठी 11 धावाची गरज असतली. प्रथमेश चेंडू भिरकावतलो. चेंडू टाकण्याची जबाबदारी संघ मालकांच्या खात्यावरती दिली गेली तो प्रथमेश असतो. पुन्हा एकदा मात्र फिल्डिंग सेट करताना दिसता तो प्रथमेश असतो. शेवटच्या पहिलं चेंडू जामिनाच्या डाव्या बाजून प्रथमेश असतो. साठी मोठा फटको मात्र निर्धाव चेंडू गेलो. 5 चेंडू आणि 11 धावाची गरज असतली. 5 चेंडू 11 धावा. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गेलो. टाळ्यांचे वर्षा होता.
4 चेंडू 11 धावा, 4 चेंडू 11 धावाची गरज असतली, मोठ्या फटक्याची गरज असतली, भोकळाची गरज असतली, उंडराची गरज असतली. 4 चेंडू 11 धावा, 4 चेंडू 11 धावांची गरज असतली. बघूया कणकवली संघासाठी. मोठा फटको, एक रन, एके धावेन धावफलक पुढे सरकला गेला. 3 चेंडूचा खेळ मागला ताराक पडलो गेलो. 27 धावा असतले, 3 चेंडू आणि 10 धावांची गरज असतली. 3 चेंडू 10 धावा. कणकवली संघाक करो की मरोची स्थिती. नक्कीच जिकाचा असा तर मोठ्या फटक्याची गरज असतली, नाहीतर पावडर लायसर बाजार उलगान जातलो. 3 चेंडू 10 धावाची गरज असतली. दोन्ही संघाक जिंकणं ही गरजेचं असा. जो हरतलो ते का आपल्या घराक जावचा लागतला, कारण सेमीफायनलचो सामनो असा. आता हे फाटेचो सामनो असा, शेवटचो पहिलो सेमीफायनलचो सामनो असा. मोठो फटको 6 धावेसाठी गेलो. 6 धावे धावफलक पुढे सरकला गेला. 33 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 4 धावाची गरज तरी. 2 चेंडू आणि 4 धावाची गरज. पाणी पाणी नको. दोन चेंडू 4 धावांची गरज. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो। एक चेंडू 4 धावा। सामना जर टाय झाला असेल तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्यायची आहे।
सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरती खेळवला येतील याची नोंद घ्या. एक चेंडू 4 धावा, एक चेंडू 4 धावेची गरज असेल. पहिला वेळेला सेमीफायनलचा मुकाबला मैदानात आपण पाहतोय कणकवली. साई स्पोर्ट